तू काय ठरवलंयस माझा? आई, आता आपण या विषयावर नको बोलायला. मायानंदा, तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? माणसाला आत्ता काही बोलायची इच्छा नाहीये. नारायण नारायण. प्रणाम देवी. या मुनिवर, तरीच म्हटलं तुम्ही कसे आला नाहीत? आपण जर कुठल्या महत्वाच्या विषयावर बोलत असाल तर मी नंतर येतो. नाही मुनिवर, आई आपण नंतर बोलू. नारायण नारायण. बऱ्याच दिवसांनी आलात मुनिवर. काय करणार देवी, गडावर यायचे तसे प्रयोजनच राहिले नाही माझे. म्हणजे आता गडावर आख्यान होते कुठे? आख्यानच होत नाही म्हटल्यावर माझेही गडावर येणे आता कमी झाले आहे बघ. म्हणजे आख्यान नसेल तर यांच्या दर्शनाला देखील तुम्ही येणार नाही की काय? नारायण नारायण. अर्थात देवी, परंतु त्यासाठी देव जेजुरीत असायला हवेत ना. देव जेजुरीत आले आहेत असे कळले म्हणून मी आलो. थोडक्यात हे असतील तर तुम्ही जेजुरीत येणार. नारायण नारायण. असे आपण काय बोलता देवी? आपले दर्शन घेण्यासाठी मी जेजुरीत येणार नाही असे कसे होईल? म्हणजे हे इथे नसताना तुम्ही आला नाहीत मुनिवर, म्हणून विचारलं. विशेष असं काही नाही. कुठे होतात तुम्ही? म्हणजे तुमची तुमच्या शिष्याशी भेट झाली असेलच. अर्थात देवी, मी आपल्याशी असत्य बोलणार नाही. मी बानूला भेटलो, परंतु इथे काय काय घडले आहे हेही मला कळले आहे. नारायण नारायण. मुनिवर, तुमच्या शिष्येचे धाडस तर बघा. माझ्या निमंत्रणाचा अव्हेर केला आहे तिने. तिला याचा नक्की पश्चाताप होणार. होणारच आहे, होणारच आहे देवी. मला देखील असे वाटते आहे की तिचा निर्णय चुकलाच आहे. यावेळी मात्र तुम्ही अगदी महत्वाचा निर्णय घेतला. यावेळी? नारायण नारायण. क्षमा असावी देवी. म्हणजे मला असे म्हणायचे होते की आपण क्षमाशील असून महत्वाचा निर्णय घेतला होता, योग्य निर्णय घेतला होता, परंतु बानूने तो नाकारून चूकच केली आहे. मुनिवर, याआधी मी जेव्हा जेव्हा महत्वाचे निर्णय घेतले आहेत तेव्हा ते निर्णय कसे योग्य आहे हे तुम्ही मला सांगितले आहे. यावेळी तसे काही तुमचे प्रयोजन नाही ना? नारायण नारायण. देवी, मला आपले दर्शन घ्यायचे होते आणि आपल्याला हे सांगायचे होते की बानूने जरी तुमचे निमंत्रण नाकारले असले तरीही आपण त्याचा पुनर्विचार करावा, कारण त्यामुळे बरेच काही साध्य होणार आहे. अशक्य, अशक्य आहे ते आता मुनिवर. देवी, आपण ठरवले तर काहीही अशक्य नाही. आपण पुन्हा बानूला बोलवणे पाठवले आणि जर ती जेजुरीत आली तर श्री खंडेराय जेजुरीतून बाहेर जाणारच नाहीत. आणि देवी, बोला मुनिवर, संकोच करू नका. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. आणि देवी, आपण असाही विचार करायला हवा की श्री खंडेराय आज जेजुरीत आहे, परंतु जर श्री खंडेरायांनी बानूला दुसरीकडेच राजवाडा बांधून दिला
आणि जर ते तिथे गेले तर काय करायचं? बानूने जेजुरीत येऊ नये असे तुम्ही म्हणाला, परंतु हा नियम श्री खंडेरायांसाठी नाही. ते कधीही कुठेही जाऊ शकतात. आणि तसंच जर झालं तर काय करायचं? त्यापेक्षा बानूने जेजुरीत येण्यासाठी आपण जर काही केलं तर आपल्याला जे हवं ते आपोआप साध्य होईल. मला इतकेच सांगायचे होते देवी, आणि म्हणून मी आपले दर्शन घेण्यासाठी आलो होतो. येतो. देवी, मला जे मनापासून सांगायचे होते ते मी आपल्याला सांगितले. आता यात जर माझे काही चुकले असे आपल्याला वाटत असेल तर क्षमा असावी. परंतु मी आपल्याला जे काही सांगितले त्याचा आपण नक्की विचार करावा असं मला वाटतं. येतो मी. नारायण नारायण. आज परीक्षा आहे. यश द्यावे देवा. नारायण नारायण. महाराज तुम्ही? शुभम भवतु. बाला बोलवते. बा, अरे बा, चल. अरे महाराज, अजय, काय आशीर्वाद देऊ मी तुला? माझी बानू सुखी व्हावी ह्योच आशीर्वाद द्या. दुसरं काय मागणार? बानू, अजामेळची इच्छा आता तुला पुरी करावी लागणार. मला ठाव आहे बाला काय म्हणायचं आहे ते. अजामेळ, काय म्हणायचं आहे तुला? मला तरी कळू दे बानूला काय कळलं आहे ते. तुम्हाला कसं सांगावं ते कळत नाही बघा. ही संकोच करायची वेळ नाही अजामेळ. सांग. म्हाळसा देवीनं अवतान दिलं होतं बानूला जेजुरीत ये म्हणून, आणि ही नाही म्हणतीया. मला असं वाटतंय की बानून जेजुरीला जावं. काय बी झालं तरी तेच तिचं सासर आहे. बानू, तुझं काय म्हणणं आहे यावर? मला नाही जायचं जेजुरीला. असं का ठरवलंस तू? म्या सुखी आहे हत. बानू, तुला माझ्याशी असत्य बोलता येणार नाही. मी तुला अंतर्बाह्य ओळखतो. तू सुखी नाहीस. मला आता त्यांच्या धाकात नाही राहायचं महाराज. तोच पान उतारा, तेच बोलणं. तथा असून बी देवाची वाट बघत डोळं लावून बसायचं. आता बी वाट बघतेच की म्या, पण हात एक आहे. आता माझा बा आहे. वस्तीवरली कशी बी का असना, तर माया करणारी माणसं आहे. आता जेजुरीत नाही जायचं मला. इतकी साधना केलीस बानू,
आणि काहीतरी उरलंच आहे. काय चुकलं माझं महाराज? मी एक वेळ संपतो, परंतु माझे हे संपत नाही. हेच तुटायला हवं. काय आहे तुझं आता इथे? तुझा इथला कार्यभाग आता संपला बानू. आता तू जेजुरीला जायला हवं. हे तुम्ही म्हणतायसा महाराज? हो, आणि तुझ्या हिताचंच बोलतो आहे. हेच तुझे अंतिम ध्येय होते, हेच तुझे प्राप्तव्य होते आहे. तू कुठेही गेलीस तरी तुझे ऋणानुबंध हे श्री खंडेराय, श्री म्हाळसादेवी आणि जेजुरीशी जोडले गेले आहे. तू म्हणशील म्हणून ते तुटणार नाहीत. महाराज, मी हात जोडते, तर मला ही समज नगा आहे बघा. मला आता काही बी नगा आहे. आता पतूर तुम्ही मला जे जे सांगितलं ते समज म्या केलं. कधी बी उलट विचारलं नाही म्या. पर आता माझं हे म्हणणं ऐकून घ्यावं. मी आग्रह नाही करणार किंवा कुठली आज्ञाही देणार नाही, कारण तू प्रत्यक्ष श्री खंडेरायांची भक्त आहेस आणि त्यांची पत्नी देखील. परंतु एकच सांगेन, तुझा सगळा अहंकार बाजूला ठेवून श्री म्हाळसा देवींचे निमंत्रण तू स्वीकारावेस. हे बाण, मला कळत नाही का तुझ्या मनात काय आहे ते? पण महाराज तुझ्या भल्याच सांगतात बघ. विचार कर. म्या महादेवांची पूजा करायची. तर तुम्ही मला सांगितलं का महादेव म्हणजेच खंडोबा आहे. मग म्या खंडोबाची भक्ती करायला लागली. तुम्ही मला सांगितलं का देवांसंग लगीन करायचं. म्या वय म्हणले. लगीन करून सासरी गेले तेव्हा गडाच्या पहिल्या पायरीपाशीच मला थांबिवलं. मी ऐकून घेतलं. देवानं माझ्यासाठी गडाच्या पायथ्याशी जागा केली. मी कुठं काय बोलले? देवीने देवाला बंधन घातलं का पंधरवड्यातनं 2 वेळाच भेटायचं. म्या ते बी समजून घेतलं. आता अजून किती आणि काय काय सोचलं नाही म्या. तर आता नगा आहे मला महाराज. मी हात जोडते. माझ्या शब्दाला आज मोल नाही. ही शिवलीलाच असावी. काळजी घे. येतो मी. महाराज, माया लेकीची चूक पदरात घ्यायची. शांत हो अजामेळ. सर्व काही मंगलच होणार या बाबतीत मलाही शंका वाटत नाही. परंतु हे असे का होते आहे हे मलाही कळत नाही. येतो मी. महाराज, पाणी बी नाही पिलं. जेजुरीत तुझ्या वाड्यात गोडधोड खाईन असे ठरवले होते. असो, येतो मी. म्हाळसा,
म्हाळसा, म्हाळसा, मला भेटायला नाही आलीस? नारद मुनी येऊन गेले, त्याच विचारात होते मी. मग काय ठरवलं आहेस तू? कशाबद्दल? हेच की बानूला इथे जेजुरीत येऊ न द्यायचा तू निर्णय घेतला आहेस त्याबद्दल. काय घाई आहे? तुला हवं तेव्हा ठरव. वेळ घेऊनही मी माझा निर्णय बदलेन असं नाही वाटत मला. पण तू काय निर्णय घेतला आहेस? मी त्या बानूला भविष्यात जेजुरीत येऊ देणार नाही. पण तूच तर तिला इथे येण्याचं निमंत्रण दिले होतेस. ती सगळ्यात मोठी चूक होती माझी. तिने तुझ्या निमंत्रणाचा अवहेर केला म्हणून हा राग आहे का? एवढंच नाही तर तिने माझ्या संसारात प्रतारणा केली आहे, याला तिला क्षमा नाही. म्हाळसा, तो आता भूतकाळ झाला, आता पुढे जायला नको का? मी अडकले आहे त्या भूतकाळात. रोज तो माझ्या समोर येतो, दिवस रात्र. तुम्ही आराध्य आहात, शिव आहात, तरी तुम्हाला माझी वेदना नाही समजणार. पार्वती, त्यावेळी तू माझी वेदना का नाही समजून घेतलीस? पण तुम्ही का प्रयत्न करता आहात ती इथे यावी यासाठी? मी काहीच करत नाही, तूच हा विषय आणला आहेस. मी नसताना तिला निमंत्रण पाठव. तिने नकार दिला कारण तिला ठाऊक आहे की तिला तुमचा पाठिंबा आहे. मी काहीही केलं तरी तुम्ही तिच्या सोबत आहात, नाहीतर ती लगेच इकडे आली असती. ह्या संदर्भात मी एकच सांगेन, बानू जर पुन्हा इथे आली तर माझी इच्छा म्हणून तिला वाड्यात राहू द्यायचं नाही. ते शक्य नाही. उठ बानू. देवी, तू इथे राहत असलीस तरी माझं लक्ष आहे तुझ्यावर. तुम्ही माझ्यासाठी हातवर आला का? तू अस्वस्थ वाटलीस म्हणून मी आले. माझं पुण्य आहे, तुमचं दर्शन झालं. तुला भेटायला आले मी. बोला, काय करू म्या? माझं एक ऐकशील? अहो देवी, आजपासून तुम्ही काय सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं झालं आहे का? बोला. तू जेजुरीत परत कधी येते आहेस? श्री खंडेराय तुझी जेजुरीत प्रतीक्षा करतायत. बानू, नाही म्हणू नको, विलंब नको, अन्यथा माझं इथं येणं व्यर्थ ठरेल. जी